हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर सवारी निघाली होती विरारसाठी, पण विरारला जाण्या अगोदर पुन्हा हॉस्पिटलला जायचं होतं, कारण आजची डेट दिली होती. तर म्हटलं सकाळी सकाळी पहिले आपण आपल्या दवाखान्यात जाऊया, चिमूची पहिले टेस्ट करून येऊया आणि तिकडून मग डायरेक्ट विरारला जायचं होतं. ट्रेनला बसलो, जनरलला बसायचं म्हटलं का लय वैताग, पण नशीब जागा मिळाली. एक गृहस्थ खूप चांगले होते. पोहोचल्यानंतर हा आहे 19 तारखेचा दिवस, 19 मार्च म्हणजेच गुढीपाडवा, आणि त्या दिवशीच घराची पूजा ठेवलेली होती. तर सकाळी पटकन उरकलं. नॉर्मल अशी पूजा होती, जास्त का मोठी वास्तुशांती अशी काही नव्हती. सत्यनारायणाची पूजा, गणेश पूजा ऑलरेडी आम्ही घातली होती, पण पुन्हा घेतली. आणि आधी गुरुजी म्हणाले की वास्तुशांती तुम्ही मोठी नाही केली तरी चालेल, कारण जेव्हा बिल्डिंग म्हाडाची रेडी झालेली आहे तेव्हा वास्तुशांती झालेली असते. त्यामुळे तुम्ही नॉर्मली सत्यनारायणाची पूजा करून घ्या आणि जास्त थाटमाट करायची काही गरज नाही, कारण त्या मोठ्या पूजेला 5-6 काय 4-5 काय भटजी वगैरे लागतात, तर काही गरज नाही आहे. तर म्हटलं ठीक आहे, चला सत्यनारायणची पूजा घेतली. सगळं काही विधिवत पूर्ण करण्यात आम्ही थोडेसे प्रयत्न करत होतो, कारण आम्हाला सगळं हे नवीन होतं. त्यात पाडवा आहे म्हणून म्हटलं पटकन आपण गुढीपाडव्याची म्हटलं असे गुढीसुद्धा आपण उभी करून घेऊया. तर माझे मिस्टरही खूप सहभाग घेत होते. भले हे आमचं घर नाही आहे, त्यांचं सासर आहे, माझं माहेर आहे, पण कसं का होईना त्यांनी खूप हुरूप दाखवलं होतं. आणि मला तर हुरूप आहेच, कारण हे माझ्या आईवडिलांचं घर आहे. तर छान असं सगळं व्यवस्थित पार पडत होतं. आदल्या दिवशी आमची खूप तारांबळ उडाली. सामान आणायला गेलो, जसं विरार म्हाडा साईडला खूप जवळपास अशी दुकानं नाही आहेत, कारण तिथे बिल्डिंग एरिया असल्यामुळे तिथे जवळपास कोणाला दुकानं लावण्यास परवानगी नाही आहे. त्यामुळे थोडंसं लांब लांब जाऊन आम्हाला खूप काही सगळं गोळा करावं लागलं. फुलं, हार म्हणा, या काही काही भरपूर गोष्टी, या पूजेचं काही साहित्य होतं, थोडंसं आम्हाला इकडे तिकडे जाऊन गोळा करावं लागलं. ते सगळं केल्यानंतर मग हे सगळं काहीसं अरेंज झालेलं आहे. गुरुजी आले, गुरुजींनी मस्तपैकी सगळं काही आमच्याकडून व्यवस्थित असं करून घेतलं. त्यांचेही उपदेश खूप छान होते, खूप छान पद्धतीने सगळं काही समजावत होते. आणि खूप जणांनी असं सांगितलं की मुलगी कशी काय पूजेला बसते, जावई मुलगी बसतोय का, मुलगा का बसत नाही आहे. या माझ्या आईवडिलांना सांगण्यात आलं की तुम्ही स्वतः बसायचं, पण माझी आई म्हणाली की नाही नाही, मला मुलीलाच बसवायचं आहे, कारण तीसुद्धा आमच्या घरची लक्ष्मीच आहे. अशा पद्धतीने खूप लोकांच्या पोटात दुखलं. कोणी निगेटिव्ह कमेंट्स केले, कोणी पॉझिटिव्ह कमेंट्स केले, पण माझ्या आईवडिलांनी ते काही जास्त मनावर घेतलं नाही. त्यांनी मनाशी एकच निश्चय केला होता की नाही, मला माझ्या मुलीलाच बसवायचं आहे. हां, जर आमच्या किरणचं जर लग्न झालं असतं तर तो आणि त्याची बायको बसले असते, पण काही जणांचं म्हणणं की सुपारी घेऊन बसवानं हे ते, तर माझ्या आईला ते बिलकुल मान्य नव्हतं. फालतूमध्ये कशाला, काय गरज आहे का? जेव्हा त्याची बायको येईल तेव्हा आपण पूजा घालू सत्यनारायणाची, पण सध्या तरी आता माझी मुलगीच बसेल. आणि महत्त्वाचं म्हणजे माझे आईवडील का बसले नाही, तर काय झालं, माझ्या वडिलांना थोडासा पोटाचा त्रास आहे. त्यामुळे जास्त उशीर बसणं त्यांना सहन होणार नाही, म्हणून आई म्हणाले की तू बस. सो मग फायनली आम्ही बसलो. तर निगेटिव्ह कमेंट्सवाले तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि खूप जणांना असं वाटतं की हे आमचं घर आहे का, आमचं हक्काचं घर आहे का. तर भावांनो, बहिणींनो आणि शत्रूंनो, मित्रांनो, सगळ्यांना तुम्हाला एकच सांगायचं आहे, हे माझ्या आईवडिलांचं घर आहे, आमचं नाही आहे. माझ्या आईच्या म्हणण्याने, या आग्रहाने आम्ही पूजेला बसलो होतो. आणि सगळ्यांसाठी खरंच सांगते, हे आमचं घर नाही आहे. आता पूजेचा मान मिळाला, खूप छान, हो, सगळं काही त्याने आईवडिलांनी उलट मस्तपैकी पोशाख वगैरे सगळं छान घेतलं, मस्त घेतलं. काही जणांचं म्हणणं की पोशाख तरी घेतला का, म्हटलं अहो सगळं काही केलेलं आहे. जर ते मला पूजेला बसवणार आहे तर त्यांनी हा सुद्धा विचार केला असेलच ना. किती तुम्ही लोक कमेंट्स वाईट करता, खरंच डेंजर आहे बाबा तुम्ही लोक. चांगलं एखादी गोष्ट होत असेल ना, तर त्यात वाईट कसं बघायचं, हे वाईट लोकांकडून शिकावं बाबा, कमाल आहे. तर ठीक आहे, जाऊ द्या. मस्तपैकी आपली गॅसचीही पूजा झालेली आहे, त्याच्यावरही छान पद्धतीने छान छान जेवण बनवायचं. तुम्हाला सांगते, इथे इकडचा जो फ्लॅट आम्ही घेतलेला आहे तो खूप छान आहे, मस्त आहे. आणि हां, लास्ट टाईम मी व्हिडिओ अपलोड केला होता आमच्या किरण कारंडे ह्या चॅनलवर, की आमचं जे भाड्याचं घर आहे ते कसं आहे, काय आहे. तर त्यावरही खूप जणांनी कमेंट्स केल्या होत्या की तिथे पाणी अवेलेबल नाही आहे, तिकडची सुविधा बरोबर नाही आहे, तिथे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. तर मी तुम्हाला सांगेन की तिथे पाण्याची व्यवस्था उत्तम आहे. भले जेव्हा नवीन बिल्डिंग रेडी झाली होती गेल्या 5 वर्षापूर्वी, तेव्हा थोडा पाण्याचा इश्यू होता, कारण ती बिल्डिंग नवी होती. पण सध्या तिथे सकाळी 7 वाजता जे पाणी येतं ते 8:30-9 वाजेपर्यंत पाणी असतं.
पण इझिली तुम्ही 1 घंटा पाणी पकडून जा, 1 तास पाणी असतंच असतं आणि फुल प्रेशरने पाणी आहे. त्यामुळे पाण्याचा इश्यू नाही आहे. आणि ही ही बिल्डिंग फुल भरलेली आहे. आता इथे कुठलाही एकही फ्लॅट अवेलेबल नाही आहे. सगळे 11Gचे सगळे फ्लॅट्स पूर्ण बुक झालेले आहेत. त्यामुळे आणि आता तिथे म्हाडामध्ये रूम मिळणं म्हणजे फ्लॅट बुक करणं हे खूप अवघड झालेलं आहे. लॉटरी सिस्टीम होती ती 5 वर्षापूर्वी होती आणि खूप लोकांना हे टॉवर खूप आवडला कारण 24 मजली बिल्डिंग आहे आणि सगळ्यांना एरिया वगैरे वातावरण खूप खूप भारी वाटलं. तुम्हाला सांगेन अक्षरशः किचनमध्ये, बेडरूममध्ये आणि हॉलमध्ये सगळीकडे सूर्यप्रकाश उत्तमरित्या येतो. एवढं सुंदर लोकेशन आहे आणि छान आहे. थोडेसे प्रॉब्लेम्स असणार कारण शेवटी सरकारी गव्हर्नमेंट आहे म्हाडा. थोडंसं सुरुवातीला होतं लिकेज वगैरे, ते बनवून घेतलं, ते सुद्धा फ्रीमध्ये बनवून मिळालं. आणि खूप जण असंही म्हणतात की कामाला जायचं मुंबईला आणि राहायचं का विरारला, एवढं लाँग डिस्टन्समध्ये एवढा लांबचा प्रवास कोण गाठेल. तर तुम्हाला मी सांगेन कसं असतं ना, जे मिडल क्लास म्हणजे लोअर मिडल क्लास लोक आहेत त्यांना 50, 60, 70 लाखाचा फ्लॅट घेणं मुंबईमध्ये खरंच सहज शक्य होत नाही. आणि चाळीमध्ये घ्यायचं म्हटलं तर 30-35 लाखापर्यंत आहे. आणि जर 30-35 लाखापर्यंत चाळीतच घ्यायचं आहे तर काय गरज काय आहे. आणि माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की मला एकदा तरी बिल्डिंगमध्ये जाऊन राहायचं आहे माझ्या शेवटच्या श्वासाच्या अगोदर. तर त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि ते म्हाडाने खरंच पूर्ण केलेलं आहे. मी खरंच थँक्स म्हणेन म्हाडाला की त्यांच्यामुळेच हे सोपं झालेलं आहे. आमचं ऑलरेडी बसायला 2 रूम होते, त्यातला 1 रूम भले विकला आणि त्यातल्या काही अमाऊंट भरून या बाकीचं लोन करून हा त्यांनी फ्लॅट घेतलेला आहे आणि अजून वसईमध्ये 1 रूम शिल्लक आहे. भले त्यांची ही जमापुंजी होती. जेव्हा मी लहान होते 5 वर्षाची होईपर्यंत माझ्या बाबांनी थोडे पैसे साठवून का होईना 10,000मध्ये ती वसईला जागा घेतली होती आणि 10,000च्या त्या कष्टाचं आता एवढं छान चीज मिळालेलं आहे. अजून 1 रूम शिल्लक आहे बरं. आणि तेव्हा त्यांनी मेहनतीने घेतलेलं घर ते वसईचं, त्यातल्या काही तुकडा विकून का होईना म्हाडामध्ये घर घेता आलं. हे सगळं माझ्या वडिलांचंच आहे. आता बाकीचं जे लोन वगैरे झालेलं आहे ते काय आता भाऊ पेड करेल कारण बाबा आता कामाला जाऊ शकत नाही कारण त्यांचं एज आहे, आता वय 65 वय. आणि आता आई आता नवीन ठिकाणी आलेली आहे म्हणजे तिला तर ऑकवर्ड होणारच आहे कारण ती लवकर नवीन ठिकाणी रुळत नाही. आता तिकडे 30 वर्ष राहिलो वसईला, आता विरारला पटकन रुळणं हे सोपं आहे का तुम्ही सांगा. आता एवढे दिवस चाळीत राहिलो, आपण दरवाजात जरी उभे राहिलो तर काय करता, काय चाललंय, हे सगळं पटापट बोलणं व्हायचं, येता जाता चालणं व्हायचं, बोलणं व्हायचं. पण आता ते सगळं बंद झालं का आता बिल्डिंगमध्ये राहायला आलो म्हटल्यावर प्रत्येकाचे दरवाजे हे बंद असतात. तुम्हाला माहितीच आहे कोणी कोणाशी जास्त बोलत नाही. नॉर्मली थोडंसं बोलणं वगैरे होतं आणि सहज मला तर असा अंदाज आला, मी 5 दिवस तिथे होते तर भरपूर जण जे आहेत ना ते मला सगळे जॉबवालेच दिसतात. सकाळी ते 7:30-7ला निघाले 8पर्यंत ते संध्याकाळी सरळ 7-8ला ते घरी येतात आणि रात्री त्यांचा दरवाजा ओपन असतो. सहसा मला ह्या विरारच्या म्हाडाच्या फ्लॅट्समध्ये मला बहुतेक लोक अशीच दिसली. आणि तिथे आजूबाजूला खरंच रहदारी कमी आहे म्हणजे भाजीपाला मार्केट वगैरे जवळ नाही आहे, पण हळूहळू होईल कारण तिथे कसं आहे ना नगरपालिका येऊन सरळ उचलते, कोणाला गाड्या वगैरे लावू देत नाही. आणि म्हाडा सिस्टम तुम्हाला तर माहितीच आहे की खाली गाळे वगैरे नसतात, दुकानं वगैरे खाली नसतात म्हाडामध्ये. त्यामुळे थोडंसं तिकडे आम्हालाही शोधण्यास थोडासा प्रॉब्लेम झाला. पिठाची गिरणी म्हणा, या भाजीपाला मार्केट म्हणा, या दुकानं म्हणा, डीमार्ट तर फार जवळ आहे. ह्या सगळ्या गोष्टी शोधायला वेळ लागला. सगळं जवळपास आहे पण आम्ही नवीन असल्यामुळे आम्हाला तर शोधायला थोडासा वेळ लागला. पण आम्ही शोधलं. चक्कीसुद्धा, पिठाची गिरणीसुद्धा शोधली, ती 12 नंबरमध्ये काहीतरी आहे आणि तिकडे पुढे दुकानं वगैरे पण भरपूर आहेत. तर चला सगळं काही व्यवस्थित आम्हाला सगळं अवेलेबल झालं आहे, सगळं छान उत्तम आहे. खूप लोक असा विचार करतात की ह्यांना बिल्डिंगमध्ये जमणार नाही, रिटर्न येतील, तर असा काहीही विचार करू नका. माझे बाबा असे आहेत की जिथे गेले तिथे ॲडजस्ट करणं हे त्यांना खूप सहजरित्या जमतं कारण उधळमाधळ न करणं हे त्यांच्याकडूनच शिकावं.